आमच्या गावावरून येताना मी ह्या कैऱ्या आणल्या होत्या झाडावरून तोडून आणि इतक्या छान कैऱ्या आहेत. मी भरपूर कैऱ्या आणल्या, त्याच्यामध्ये अर्ध्या लोणच्याला आणि अर्ध्या अशाच खायला, भाजीत टाकायला. आणि ह्या मोठ्या 3 होत्या तर त्याचा मी हा छुंदा बनवलेला आहे. आमच्या इथे ह्याला आंब्याचा छुंदा बोलतात, कैरीचा छुंदा बोलतात किंवा मुरंबासुद्धा बोलतात. तुम्ही पण नक्की फ्रेंड्स ट्राय करा. ह्याच्यामध्ये जास्त काही मोठी प्रोसिजर नाही आहे. फक्त कद्दूकस करायची आपली कैरी आंबट गोड आणि त्याच्यामध्ये गूळ, हळद, मीठ, लाल तिखट हे सगळं टाकून ना मस्त त्याला शिजवायचं. जे गूळ टाकतो आपण त्या गुळाचं ना ऑलरेडी पाणी खूप सुटतं, त्या पाण्यामध्येच त्याला मस्त शिजवायचं आणि शिजल्याच्या नंतर असा मस्त गोल्डन होतो, तो पूर्ण पाणी आटून जातं आणि खूप छान लागतो. आज बनवला ना तर आपण दुसऱ्या दिवशी खायचं, म्हणजे खूप टेस्टी लागतो तो. तुम्ही पण फ्रेंड्स नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. ओके, बाय.